लोकसभेच्या वेळेला मी भाषणाची सुरुवात देशप्रेमी बांधवांनो भगिनींनो अशी करत होतो. इतर वेळेला म्हणजे दसरा मेळाव्यात मी जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो अशी केली. पण आत्ताची ही लढाई आहे ही महाराष्ट्र प्रेमी आणि महाराष्ट्र द्रोही यांच्यामधली लढाई आहे. सगळे महाराष्ट्र प्रेमी हे महाविकास आघाडी सोबत आहेत आणि मी लढायला मैदानात उतरलेलो आहे. साथ देणार आहात, लढणार आहात, विजय मिळवून देणार आहात. मग भाषण करण्याची गरज काय? आजच्या दिवसाची सुरुवात चांगली झालेली आहे. कोल्हापूरला आलो, पहिला शुभारंभाचा नारळ मी कोल्हापूरमधून फोडून प्रचाराला सुरुवात करतोय. कोल्हापूरला गेलो, आईचं दर्शन घेतलं, आशीर्वाद घेतले. त्याच्यानंतर बाळूमामांचं दर्शन घेतलं, त्यांचे आशीर्वाद घेतले. आणि आता तुमचं दर्शन घेऊन तुमचे आशीर्वाद घेऊन मी पुढे जाणार आहे. आणि तुमचा उत्साह पाहिल्यानंतर मला तरी कुठेही अशी शंका नाही की हा राधानगरी मतदारसंघ गद्दाराला गाडल्याशिवाय राहणार नाही. पण एक माझं कर्तव्य आहे. केपी साहेब, तुम्ही जे बोललात की मधल्या काळात जे काही थोडंसं ग्रहण लागलं होतं त्याची जबाबदारी माझी आहे, म्हणून मी तुमच्या सगळ्यांची हात जोडून माफी मागतोय की ती चूक ही माझ्याकडनं झाली होती. पण तुम्ही फार मोठ्या मनाचे आहात. ज्याला सगळं काही दिलं, कोणी दिलं? तुम्ही दिलं. आमदार कोणी केला? तुम्ही केलात. मी उमेदवारी दिली, तुम्ही माझं ऐकलंत. पण सगळं काही देऊन सुद्धा केवळ माझ्या नाही तुमच्या पाठीत वार करून आता छातीवरती वार करायला आपल्यासमोर उभे राहिलेले आहेत. काय आणखीन काय द्यायचं होतं? आमदार केला, सगळं काही दिलं, मान सन्मान प्रेम सगळं दिल्यानंतर सुद्धा शिवसेना नावाच्या आईवरती वार करणारा माणूस हा तुमचा होऊ शकतो का? पण एका गोष्टीचं आणखीन मला बरं वाटलं की सतेज सोबत आहे. सतेज एक मिनिट या. सतेज, तुमचं नाव घेतल्यानंतर उत्साह पाहिलात. मी एक गोष्ट चांगली झाली का म्हटलं की इथल्या विजयाची जबाबदारी मी आता सतेजवरतीच टाकतोय. नाही, ही जबाबदारी आता घ्यायला पाहिजे. शाहू महाराष्ट्र सोबत आहेत, त्यांचे आशीर्वाद आहेत. हे असं वातावरण असलं ना की मन भरून येतं, खरंच भरून येतं. ठीक आहे, तुमचा उत्साह, तुमचा जोश मी समजू शकतो. हा जोश तर पाहिजेच. अरे, छत्रपती शिवरायाचा महाराष्ट्र म्हटल्यानंतर कसा पाहिजे? जोशपूर्ण पाहिजे. ठीक आहे, आता थोडं मला बोलू द्या. तुमच्या मनामध्ये एक जो राग आहे तो राग गेल्या 2.5 वर्ष आपण आपल्या हृदयामध्ये धगधगत ठेवला होता की कधी एकदा वेळ येते आणि या खोके सरकारला आम्ही जाळून भस्म करतोय. ही वाट आपण संपूर्ण महाराष्ट्र पाहत होता आणि तो क्षण आता आलाय. अजूनही न्यायालयाकडनं आपल्याला न्याय मिळालेला नाही. न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी काढले, पण त्या न्यायदेवतेला आपल्या देशामधली लोकशाही
मरते आहे हे अजून दिसलेलं नाहीये. आणि म्हणून मी तुमच्या दरबारात आलेलो आहे, तुमच्याकडे मी न्याय मागायला आलेलो आहे. मी माझ्यासाठी लढत नाहीये, मी तुमच्यासाठी लढतोय, माझ्या आपल्या महाराष्ट्रासाठी लढतोय. नाही तर मी सुद्धा त्यांच्याबरोबर जाऊ शकलो असतो. त्यांना जर का 50 खोके दिले तर मी अख्खी शिवसेना घेऊन गेलो असतो तर काय झालं असतं? त्यांचं गोदाम कमी पडलं असतं. पण ही गद्दारी माझ्या रक्तामध्ये नाहीये, हा हरामखोरपणा माझ्या रक्तामध्ये नाहीये. मी माझ्या महाराष्ट्राला गुलाम बनवून विकला जाणाऱ्यातला नाहीये, त्या अवलादीचा मी नाहीये. मला आश्चर्याचा धक्का बसला ज्या वेळेला के.पी. पाटील साहेब सांगत होते की इथलं पाणी अदानीला विकलं. आणि मला वाटत होतं केवळ मुंबईत अदानीला विकली की काय, पण इथलं पाणी अदानीला विकलं जातंय, चंद्रपूरमधली शाळा अदानीला दिली जाते, संपूर्ण महाराष्ट्र हा जणू काय अदानीला विकला जातोय, फुकट दिला जातोय. आणि आम्ही काय शंड म्हणून हे सगळं बघत बसणार? आम्ही काय नामर्द म्हणून बघत बसणार? आज घेतलं मी बाळूमामांचे आशीर्वाद घेतले. बाळूमामांना सुद्धा मी हात जोडून तीच विनंती केली की अहो तुमचा धनगर समाज आज तडफडतो, तिकडे अस्वस्थ आहे, त्याच्याकडे कोणी बघायला तयार नाहीये. सगळे समाज आज तोडून फोडून टाकलेले. एक तर निवडणूक आल्यानंतर हिंदू मुस्लिम करायचं, मग हिंदूंमध्ये भेदभाव करायचे, मराठी माणसांमध्ये भेदभाव करायचा, तोडायचं फोडायचं. तुम्ही मेलात तरी चालेल पण मला सत्ता मिळाली पाहिजे, ही भाजपची नीती आहे. आणि त्याच्यामध्ये आपण त्यांना मदत करायची. असेल कोणी आम्ही त्याला गेल्या वेळेला आमचा म्हणून निवडून गेला असेल, पण तू तिकडे गेलास, लाचार झालास, तू लाचार झालास म्हणून माझे राधानगरीकर लाचार होऊ शकत नाही. यांच्यामुळे तू निवडून आला होता, तुझ्यामुळे हे आलेले नाहीये. जो कोणी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष या महाराष्ट्र विकणाऱ्यांना मदत करेल तो महाराष्ट्राचा शत्रू आहे, हे आज मी तुमच्यासमोर जाहीर सांगतोय. कोणी का असेना, जो कोणी अदानीला मदत करतोय, जो कोणी भाजपला मदत करतोय आणि जो कोणी मोदी शहांची पालखी वाहतोय तो महाराष्ट्राचा दुश्मन आहे, मी जाहीररित्या सांगतोय. आज आपण हे सगळी दैवत इकडे पुजतो. छत्रपती शिवाजी महाराज, बाजूला आपले बाळासाहेब आहेत, मा आहे, आणि या बाजूला सगळे शाहू फुले आंबेडकर आहेत. काय म्हणून आपण पुजतोय? आपला हा महाराष्ट्र कोणाचा महाराष्ट्र? शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र. आज जे काय आपण भोगतो आहोत, बघतो आहोत, मी इकडे केवळ नन्नाचा पाडा लावायला आलो नाहीये, पण जे गेले 2.5 वर्ष भोगत आलोय ते आता व्यक्त करायला मी इथे आलेलो आहे. ज्या पद्धतीने सतेज तुम्ही उल्लेख केला, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा केवळ आणि केवळ पंतप्रधान मोदींच्या हस्ते त्याचं अनावरण व्हायला पाहिजे म्हणून घाई गडबडीने उभा करण्यात आला आणि 8 महिन्याच्या आत आमच्या दैवताचा पुतळा कोलमडून पडतो. ही तुमची भक्ती छत्रपती शिवरायांबद्दल? सरकार म्हणून जाऊ तिथे खाऊ. अगदी कोल्हापूरचे रस्ते सुद्धा किती करोड रुपये आणले आणि त्यातले किती रस्ते झाले हे कोल्हापूरकरांनी मला सांगावं. हे सरकार जे आहे टक्केवारीचं सरकार आहे, खोके सरकार आहे. जिथे मिळेल तिकडे खात सुटलेत, रस्त्यामध्ये खात आहेत. मग नवीन नवीन रस्ते काढायचे, सुविधांच्या नावाखाली निविदा काढायच्या, कॉन्ट्रॅक्टरचे खिसे भरायचे. आपलं सरकार असताना पुण्याचा जो रिंग रोड आहे, रिंग रोड, त्याची संकल्पना आपण मंजूर केली होती. आणि आज माझी माहिती अशी मिळालेली की ज्या रकमेला आपण त्याला मंजुरी दिली होती त्याच्या कित्येक पटीने जास्त तिला मंजुरी देण्याचं घातलं जाते किंवा दिली. कोणाचे पैसे गेले? कोणाच्या खिशातनं पैसे काढताय? ठीक आहे, तुम्ही माता भगिनींना आता निवडणूक जवळ आल्यानंतर तुम्हाला बहीण दिसायला लागली तुमची. मग बदलापूरमध्ये एका बालिकेवरती अत्याचार झाल्यानंतर तुमचे निर्डावलेले तिथले पोलीस हे तिच्या आईची तक्रार घ्यायला तयार नाही. कोणत्या तोंडाने त्या बालिकेच्या आईला लाडकी बहीण म्हणून तुम्ही 1500 रुपये देणार आहात? ज्या 4 वर्षाच्या मुलीचं आयुष्य बर्बाद करून टाकलं तो नराधम केवळ तुमच्या त्या चमूमधला होता. जाताय त्या आईकडे लाडकी बहीण म्हणून 1500 रुपये तिला देण्याचं धाडस दाखवत आहे. मग काही जण म्हणतात मला की
अहो ह्या योजनेने काय होणार हो, किती टक्के परिणाम होणार? बसला तिकडे माता भगिनी, विचारत आहे ना. या योजनेमुळे कोणाचं घर चालत असेल असं जर कोणी हात वर करून सांगेल, मी संपूर्ण महाविकास आघाडीला सांगेन की आपण एक सुद्धा उमेदवार महायुतीच्या विरुद्ध उभा करूया नको, कारण घरं सगळी खुश आहेत. आहे एकाचं तरी घर समाधानी आहे. मग ही जी योजना राबवत आहेत, पण त्याच्या समोर महागाई जी वाढते आहे, की महागाई कोणाच्या रोखण्याच्या आवाक्यात नाहीये. म्हणजे एका बाजूने कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून पैसे खायचे, दुसऱ्या बाजूने महागाई वाढवायची, तिसऱ्या बाजूला महिलांची सुरक्षितता वाऱ्यावर, राज्य विकून टाकायचं, गुजरातला सगळं घेऊन जायचं. महाराजांचा पुतळा उभा केला, त्या पुतळ्यामध्ये सुद्धा पैसे खाणारी ही अवलाद छत्रपतींचा महाराष्ट्र पुढे नेऊ शकतील असं तुम्हाला वाटतंय? राज्यपालपदी ते जे बसले होते एक कोश्यारी, त्यांच्या विरोधात आपण मोर्चा काढला होता, कारण त्यांनी सुद्धा छत्रपती शिवरायांचा अपमान केला, पण ना भाजपने त्याचा निषेध केला, ना या मिंद्यांनी केला, दाढी खाजवून पण निषेध नाही केला त्यांचा. मोर्चा आपण काढला, पण मोदींनी नाही बदलला. अरे महाराज का अपमान किया तो क्या हो गया, मेरा तो नहीं ना किया. महाराजांच्या पुतळ्यामध्ये पैसे खाणारे तुम्ही, महाराजांचा अपमान करणारे तुम्ही. आणि म्हणून मी जे ठरवलंय, दसऱ्याच्या भाषणामध्ये मी बोललो की तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने महाविकास आघाडीचं सरकार येणार म्हणजे येणारच, आणणार म्हणजे आणणारच. पण महाविकास आघाडीचं सरकार आणल्यानंतर आम्ही महाराजांचे फक्त पुतळे नाही उभारणार, तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं आम्ही भव्य मंदिर उभारणार. मंदिर या सगळ्या भाजपानं तुमच्या वरच्या सगळ्या नेत्यांना घेऊन या आणि माझ्या छत्रपती शिवराय आमच्या दैवतासमोर नाक घासा तुम्ही, कारण तुमची तेवढीच लायकी राहिलेली आहे. आम्ही मंदिर उभारणार, आमचं दैवत आहे ते. जसं प्रभू श्रीरामाबद्दल आम्ही जय श्रीराम म्हणतो, तसं आमचं जय शिवराय हा माझ्या महाराष्ट्राचा जयघोष यापुढे असेल. जय शिवराय. लोकसभा निवडणुकीच्या वेळेला या आपलं मशाल गीत होतं, हे तुमच्याकडे कदाचित वाजलं नसेल, कारण आपल्याकडे शाहू महाराज स्वतः उमेदवार होते आपले. पण त्या मशाल गीतामधला जय शिवाजी आणि जय भवानी शब्द काढण्याची आमच्यावरती जबरदस्ती करत होते. ते एवढे मुजोर झालात तुम्ही. आणि मी त्यांना सांगलं, मी काढत नाही, काय कारवाई करायची तुमच्यामध्ये धमक असेल तर करून दाखवा. कारवाई करू अजून शकलेले नाहीत, आणि याच्या पुढे मी कारवाईची वाट बघतोय. तुम्ही माझ्यावर कारवाई करा, महाराष्ट्र तुमच्यावरती कारवाई करेल. आणि म्हणून नुसता छत्रपती शिवाजी महाराजची जय बोलून चालणार नाही. मी प्रत्येक जिल्ह्यामध्ये, आणि मला जर का जमलं ना, नवे मी करणार, मी अगदी सुरतमध्ये सुद्धा शिवाजी महाराजांचं मंदिर बांधून दाखवेल. ज्या महाराजांनी सुरत लुटली होती इंग्रजांसाठी, इंग्रजांना विरोध करण्यासाठी, त्याच सुरतेला तुम्ही माझे गद्दार घेऊन गेला होतात महाराष्ट्राच्या पाठीत वार करून. त्याच सुरतेमध्ये मी शिवाजी महाराजांचं मंदिर बांधून दाखवेन. दाखवा, तिकडच्या लोकांनी विरोध करून दाखवायचं भाजपने. 50 खोके घेऊन तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्र विकत घेऊ शकता तुम्ही? जे तुम्ही गद्दार घेतले ते म्हणजे महाराष्ट्र नव्हे. महाराष्ट्र खूप प्रचंड मोठा आहे, आणि तो तुमच्या खोक्यामध्ये कितीही जन्म तुम्ही घातलेत तरी सुद्धा माझा महाराष्ट्र तुमच्या खोक्यामध्ये मावू शकणार नाही. एवढा माझा महाराष्ट्र फार मोठा आहे, एवढा मोठा महाराष्ट्र आहे. एकाने गद्दारी केली, ठीक आहे, याच्या पुढे तसं नामोनिशाण राधानगरीमध्ये राजकारणात दिसता कामा नये. आणि मला आठवतंय त्यावेळेला जसं म्हणजे आपल्या युतीचा होय, तेव्हा आपण युतीमध्ये होतो, कोल्हापूरकरांनी एक नारा दिला होता. काय दिला होता सतेज? ठरलंय ना? मग यावेळेला पण ठरवा लागेल. यावेळेला तुम्हाला आपल्या केपी साहेबांना त्यांची ओळख मी काय करून देण्याची गरज नाहीये. त्यांना तुम्हाला आमदार करावाच लागेल. आणि मग अनेक जण जे मला विचारतात की तुम्ही हे सगळं गद्दारी बोलताय, खोके बोलताय, पण तुम्ही काय करणार? म्हटलं आम्ही तर महाराजांचं मंदिर तर बांधणारच, पण जसं आपलं मनोहर जोशी मुख्यमंत्री होते त्या 5 वर्षामध्ये आपण 5 जीवनावश्यक वस्तूंचे भाव आपण स्थिर ठेवून दाखवले होते. महागाई वाढू दिलेली नव्हती.
आणि आज मी जाहीर करतोय की महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर पुढची 5 वर्ष जीवनावश्यक वस्तूंचे भाव, मग त्याच्यात डाळ आली, तेल आलं, साखर आली, तांदूळ आला, जे काही लागतं तुमच्या घरामध्ये, त्याचे भाव आम्ही स्थिर ठेवून दाखवणार, म्हणजे दाखवणारच. सरकार पण स्थिर आणि भाव पण स्थिर. या काहीतरी घोषणा द्या ना. नुसतं तुम्ही कोपऱ्याला गुळ लावायचा, लोकांना भरकटून टाकायचं आणि संपूर्ण महाराष्ट्र हा गुजरातला विकून टाकायचा. मी काही गुजरातच्या विरोधात नाही, गुजराती लोकांच्या पण नाहीये. अनेक गुजराती इथे सुद्धा राहत असतील, इथे आले असतील, मुंबईमध्ये राहतात. कुठेही कधी मराठी आणि गुजराती असा वाद झाला नाही आणि आम्ही होऊ देणार नाही. पण महाराष्ट्रामधलं, महाराष्ट्राच्या हक्काचं, जे माझ्या या भूमिपुत्रांचं आणि माता भगिनींच्या हक्काचं जे आहे, ते त्यांच्या तोंडचा घास तुम्ही ओरबाडून घेऊन गुजरातला भरवणार असाल तर मात्र आम्ही ते कदापि होऊ देणार नाही, अजिबात होऊ देणार नाही. आणि मग मी आता जर का प्रश्न विचारला, 2.5 वर्ष मी मुख्यमंत्री होतो, मी काय चूक केली होती मला सांगा जरा. काय चुकलं होतं माझं? शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत पीक कर्ज मुक्त मी केलं होतं की नव्हतं? शिवभोजन थाळी 10 रुपयात दिली होती की नव्हती? करोनामध्ये तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे संपूर्ण देशात महाराष्ट्र नंबर 1चं राज्य आपण बनवलं होतं की नव्हतं? करोनाच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये परदेशी गुंतवणूक आपण 6-6.5 लाख कोटीची सामंजस्य करार केले होते की नव्हते? शेतकऱ्यांना आपत्कालीन मदत आपण केली होती की नव्हती? मग कुठे काय चुकलं होतं? का माझं सरकार आपलं पाडलं? आपलं सरकार एवढ्यासाठीच पाडलं कारण मी मुख्यमंत्री होतो, सतेज सारखे माझे खांदे सहकारी मंत्रिमंडळात होते. महाराष्ट्राचं त्यांना मी वाकडं करू देत नव्हतो. एक सुद्धा उद्योग मी महाराष्ट्रातनं बाहेर जाऊ दिला नव्हता आणि त्यांची हिंमत नव्हती. कोणी किती आलं असतं तर मी माझ्या महाराष्ट्राच्या हक्काचं एक कण सुद्धा त्यांना मी देऊ देत नव्हतो. एवढा दरारा आपल्या महाराष्ट्राचा आपण दिल्लीमध्ये उत्पन्न केला होता, निर्माण केला होता. आणि म्हणून यांनी आपलं सरकार पाडलं. ही गद्दारी जी केली त्यांनी केवळ उद्धव ठाकरेशी नाही, शिवसेनेशी नाही, तर महाराष्ट्राबरोबर यांनी गद्दारी केलेली आहे. कारण महाराष्ट्र लुटून यांना गुजरातला न्यायचं आहे, म्हणून यांनी ही गद्दारी करून यांचे लाचार चेले चपाटे हे मुख्यमंत्रीपदी बसवले. मी काल परवाकडे युट्यूबवरती बघत होतो, तुम्ही सुद्धा पाहिलं असाल. कन्हैया कुमार आता महाराष्ट्रात मला वाटतं आले. त्यांनी एक चांगला प्रश्न विचारलाय की शिवसेना का मुख्यमंत्री बनाया ना, बनवला ना शिवसेनेचा मुख्यमंत्री. म्हणजे एक गोष्ट मला सांगा की आज जर का आपण सरकारकडे पाहिलं तर मुख्यमंत्री म्हणून जो काय बसवलंय तिकडे बाहुलं, ओरिजिनल कोणाचा माणूस? नाही, ओरिजिनल कोणाचा? शिवसेना ना, बरोबर. दोन्ही सभागृहाचे जे अध्यक्ष आहेत ते ओरिजिनल कोणाचे? शिवसेना. आता एका सभागृहाचा विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार आज सुद्धा आपल्यामध्ये आहे, पण ओरिजिनल कोणाचा? शिवसेना. विधान परिषदेचा विरोधी पक्षनेता कोणाचा? अंबादास दानवे, शिवसेना. मग सगळे शिवसेना तिकडे बसल्यानंतर तुम्हाला उद्धव ठाकरेचं वावडं का? तुम्हाला शिवसेनेशिवाय राज्य नाही करता येत, ही आजची भाजपची हालत आहे. तुम्हाला मुख्यमंत्र्यापासून दोन्ही सभागृहाचे अध्यक्ष, विरोधी पक्षनेते सगळे शिवसेनेचे आहेत, पण शिवसेना नकोय, उद्धव ठाकरे नकोय. बरोबर आहे, हे बरोबर आहे. म्हणजे तुम्ही तुमचं उपाशी राहिलात तरी चालेल, पण मी महाराष्ट्र अदानीच्या घशात घालणार, ही भाजपची नीती आहे. आणि म्हणून आपण या ज्या काही गोष्टी करतोय, का मला केपी पाटील विजयी व्हायला पाहिजेत? का मला कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीचे आमदार निवडून आले पाहिजेत? का मला महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार पाहिजे? कारण ही निवडणूक ही महाराष्ट्राची ओळख ठरवणारी निवडणूक आहे. महाराष्ट्र कोणाचा? छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर किंवा मोदी आणि शहा हे ठरवणारी निवडणूक आहे. तुम्हाला काय ओळख मान्य आहे? मोदी आणि शहांचा महाराष्ट्र तुम्हाला मान्य आहे? मग असेल तर जोरात ओरडा, छप्पर उडायला पाहिजे. मोदी शहांचा महाराष्ट्र तुम्हाला मान्य आहे? शाहू फुले आंबेडकर आणि छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र मान्य आहे?
पण त्यांनी जे शिकवलं तसं आपण वागलं पाहिजे. जे शिवाजी महाराज सांगायचे, जे दंडक होता त्यांचा, की महिलेवरती अत्याचार करणारा कोणी असो, अगदी त्यांचा जरी कोणी सरदार असला, काही असला, तरी त्याचा शिरच्छेद झालाच पाहिजे. कारण महिला ही माते समान आहे, हा आदर ही शिकवण देणारा आमचा छत्रपती शिवाजी महाराज. मग तुमच्याकडे महिलांची आबरू लुटली जाते, कोणी काय बोलत नाही, महागाई वाढते. आणि बरं भाऊ तर ठीक आहे हो, पण एक भाऊ आला तर ठीक ना, 3-3 भाऊ येत आहेत. एका बाजूला देवा भाऊ, एका बाजूला दाढी भाऊ, तिसऱ्या बाजूला जॅकेट भाऊ. मग कोण, दाढी भाऊ तुमचा, जॅकेट भाऊ तुमचा, का देवा भाऊ तुमचा? हे भाऊ बिऊ काय नाही. मी म्हटलं ना, जाऊ तिथे खाऊवाले भाऊ आहेत. आणि त्याच करता ज्या काही आपण आता घोषणा करणार आहोत, वचननामा, ज्याला आपण वचननामा म्हणतो, उद्या राहुलजी मुंबईमध्ये येत आहे. मुंबईमध्ये आल्यानंतर महाविकास आघाडीचा जाहीरनामा तर प्रकाशित होईल, पण शिवसेना म्हणून मला असं वाटतं, कारण शेवटी छापल्यानंतर सुद्धा काही गोष्टी सुचत असतात. मग तो जाहीरनामा झाल्यानंतर कोणी विचारेल की अरे तुम्ही या गोष्टी बोलल्या, तुमच्या महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात नाही, त्यावेळेला सुचल्या नव्हत्या, आज टाकतोय. जसं मी तुम्हाला सांगितलं की 5 जीवनावश्यक वस्तूंचे भाव आम्ही स्थिर ठेवणार म्हणजे ठेवणारच. तसंच आज आणखीन एक वचन देतोय, महाराजांचं मंदिर बांधणार हे वचन आहेच, पण आणखीन एक वचन असं आहे की आज राज्यामध्ये मुलींना शिक्षण मोफत आहे ना सरकारी शाळांमध्ये, आणि त्यांना जेवढं शिक्षण मोफत आहे तेवढं मी माझ्या महाराष्ट्रातल्या मुलांना सुद्धा मोफत शिक्षण देणार म्हणजे देणारच. दोन्ही आपले आधारस्तंभ आहेत, दोन्ही आपले भवितव्य आहेत. मुलगी आणि मुलगा हे दोन्ही माझ्या महाराष्ट्राचे आधारस्तंभ आहेत. मुलींना उच्च शिक्षणापर्यंत आम्ही महाराष्ट्र सरकार जर मोफत शिक्षण देत आहे, तर मुलांनी काय गुन्हा केला आहे? मुलांना सुद्धा मी मुलींबरोबर, विद्यार्थिनींबरोबर मोफत शिक्षण देणारे आज मी जाहीर करतो. महिलांसाठी सुद्धा त्यांच्या तक्रारी असतात. कोण घ्यायचं? पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर कोणी त्यांची तक्रार घ्यायची? एक तर महिला पोलीस, मला या 2 ताई इकडे उभ्या आहेत, त्यांना माहिती असेल की नाही कल्पना नाही की किती पदं रिक्त आहेत महाराष्ट्रामध्ये. मग महिला पोलिसांची पदं रिक्त असतील तर महिलांची सुरक्षा करणार कोण? भाऊ म्हणून तर पोलीस जरा आहेत, पण महिला पोलिसांची सुद्धा आम्ही भरती करणार. आणि एवढंच नाही तर महिलांसाठी पूर्ण शिपाईपासून वरच्या अधिकारी महिला असतील अशी स्वतंत्र महिला पोलीस स्टेशन सुद्धा आम्ही उभी करणार. करण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. जसं संपूर्ण सबकुछ अदानी, सबका मालिक अदानी, तो मुंबई गिळणारा धारावीचा प्रकल्प, अदानी प्रकल्प रद्द करून आम्ही धारावीकरांना तिथल्या तिथे उद्योगासह घर आम्ही देणार म्हणजे देणारच. हे इकडे मी बसलो तरी धारावीकरांसाठी बोलतोय. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यांना सांगतोय, अनेक जण इकडे शिकल्यानंतर मुंबईत येणार कसे, राहणार कुठे? तर धारावीमध्ये आणि मुंबई परिसरामध्ये माझ्या महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांना परवडेल अशा किमतीमध्ये आपलं सरकार घर दिल्याशिवाय राहणार नाही, हे सुद्धा वचन मी तुम्हाला आज देतोय. या मुंबईमध्ये या, मुंबईमध्ये या. मुंबई तुमची आहे. मुंबई आपण मराठी माणसाने रक्त सांडून बलिदान करून मिळवलेली मुंबई आहे. ही अशी तशी अदानीच्या घशामध्ये घालू देणार नाही. आणि ती न घालण्याची जबाबदारी ही केवळ मुंबई नाही तर माझ्या कोल्हापूरकरांची सुद्धा आहे, अख्ख्या महाराष्ट्राची सुद्धा आहे. तुमचा हक्क आहे मुंबईवर. अशा अनेक गोष्टी आपल्याला करायच्या. शेतकऱ्यांना सुद्धा आपण हमखास हमी भाव तर देणार, हमखास भाव देणार. आणि जर यांनी गद्दारी करून सरकार पाडलं नसतं ना, तर कदाचित यावर्षी मी पुन्हा तुम्हाला कर्जमुक्त करून दाखवलं असतं. पण ठीक आहे, तुमच्या आशीर्वाद जोपर्यंत माझ्या पाठी आहेत, महाविकास आघाडीच्या पाठी आहेत, तोपर्यंत मी आव्हानाला भीत नाही. उलटा आव्हान मोठं यायलाच पाहिजे. मी आज कोल्हापूरमधून मोदी आणि शहांना विनंती करतोय की तुम्ही महाराष्ट्रामध्ये पुढचे 15 दिवस येऊन राहा आणि जाताना तुमच्या पराभवाचे कडुलिंब घेऊन दिल्लीला परत जा. याच
संपूर्ण तुमच्या देशभरामधले सगळे नेते घेऊन तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहायला या. सगळ्यांना मिळून माझा छत्रपतींचा महाराष्ट्र कसा एकदा पाणी पाचतोय हे संपूर्ण जगाला कळू द्या. आणि म्हणून एकच आपण सगळ्यांनी ठरवलं पाहिजे. त्यांनी एक मध्ये घोषणा दिलेली आहे, बटेंगे तो कटेंगे. कोण कापणार आहे तुम्हाला? आणि त्याच्यावरती मी घोषणा देतोय, आम्ही तुटू देणार नाही, आम्ही लुटू देणार नाही, आम्ही यांना तोडायला देणार नाही आणि आम्ही यांना लुटायला देणार नाही. कारण हा आमचा महाराष्ट्र आहे. मशाल धगधगणार आणि खोकेवाले जळून भस्म होणार. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद उद्धवजी ठाकरे. आपले मौलिक विचार या ठिकाणी शिवसैनिकांना आपण देऊ केलेत. गद्दारांना नाही माफी, यंदा आमदार फक्त केपी. गद्दारांना नाही माफी, यंदा आमदार फक्त केपी. महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राहुल पाटील यांना विनंती आहे, आपण देखील पुढे यावं. करवीरचे उमेदवार राहुलजी